जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा बारामतीकरांचा निरोप घेऊन इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणी आज विसावणार आहे। इंदापूर आणि बारामती तालुक्याची सीमारेषा असलेल्या भवानीनगर इथं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालखी सोहळ्याचं स्वागत केलं, त्याचबरोबर रथाचं सारथ्यही केलं। विशेष म्हणजे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताला वरुणराजानं देखील उपस्थिती लावली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी याबाबतीत विशेष संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवारा खुंडे यांनी। जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यात आगमन झालंय। बारामतीकरांचा निरोप घेतल्यानंतर हा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील सणसर मध्ये आज विसवणार आहे आणि बारामती आणि इंदापूर तालुक्याची सीमारेषा असलेल्या भवानीनगर या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी रथाचं सारथ्य करीत या पालखी सोहळ्याचं स्वागत देखील केलंय। माझ्याबरोबर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून पावसाची ओढ होते आणि तुकोबारायांच्या पालखीची देखील ओढ होते। दोन्ही सुवर्णबिंदू आज साधलेला आहे, पाऊस देखील आलाय आणि तुकोबांची पालखी देखील इंदापूर तालुक्यात दाखल झाली। काय सांगाल? तर लाखो भक्त आज इथं या पालखी सोहळ्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत। त्या सर्वांचा पायगुण म्हणा की पण निश्चित प्रकारे तालुक्यामध्ये आगमन होताना खूप चांगला पाऊस आज तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे। निश्चित प्रकारे मी पांडुरंगाला एकच सांगणं करेल, हा पाऊस सगळ्या राज्यामध्ये सर्वदूर होऊ दे आणि माझ्या शेतकऱ्याला शेतामध्ये त्याचं जे पीक आहे त्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू दे, त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळू दे आणि माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या चेहऱ्यावरती आनंद ओसरू दे, माझा बळीराजा सुखी होऊ दे, ही खरं तर पांडुरंगाला मी साकडं घालतो। मामा, आज तुम्ही पालखी रथाचं सारथ्य केलं, पावसाची प्रतीक्षा अनेक दिवसापासून होते। राज्याच्या कानाकोपऱ्यात आज देखील कसा पाऊस झालेला नाहीये, काही शेतकरी आज देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। 100% प्रतीक्षेमध्ये आहेत। म्हणूनच तुम्हाला सांगितलं की पांडुरंगाला मी एकच साकडं घालेल की राज्यामध्ये सगळीकडे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे होऊ दे, हेच पांडुरंगाला मी साकडं घालतो। सगळ्या राज्यामध्ये सर्वदूर पाऊस होऊ दे। आज दादा नाही येत आपल्यामध्ये, जवळपास या गोष्टीला 6 महिने झालेत आणि आज बारामतीकरांचा निरोप घेतला पालखी सोहळ्यानं। अनेक ठिकाणी बॅनरबाजी पाहिली, भावनिक बॅनर होते, पांडुरंगाने आमचा विठ्ठल चोरला तो परत पाठवा, अशा भावना होत्या। तुमची काय भावना आहे? आज दादा नाही तुमच्यासोबत? दादा नाही ते निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना दुःख आहे। अजूनही दादा आपल्यात असल्यासारखे वाटतात। खरंच दादा एक राज्याचा नेता होता, सर्वांचा नेता होता, सर्वसामान्य माणसाचा नेता होता। दादा नसणं आपल्यासाठी खूप दुःखदायक आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आज दादा आपल्यात नाही आहेत। त्याचं दुःख संपूर्ण या राज्याला आहे, आपल्या सर्वांना आहे, आम्हाला आहे। परंतु निश्चित प्रकारे दादांचं शिकवण, दादांचा आदर्श, दादांचा विचार आपण सर्वजण आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय। खूप खूप धन्यवाद मामा। तर हे होते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ज्यांनी आज तुकोबांच्या पालखीचं स्वागत केलेलं आहे। आज संध्याकाळचा मुक्काम तुकोबांच्या पालखीचा इंदापूर तालुक्यातील सणसर मध्ये असणार आहे आणि हे वारकरी जे आहेत ते आता इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्कामासाठी दाखल होत आहेत। देवारा खुंडे, NDTV मराठी, भवानीनगर, इंदापूर।